दाक्षिणात्य सिनेमांमधला मराठी विलन किंवा गल्लीपासून दिल्लीपर्यंत मराठी बाजाचे राजकीय सिनेमे, त्याच्यातला विलन, मराठी अभिनेता, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींबरोबर सामाजिक भान, नैसर्गिक दृष्टी असलेला अभिनेता म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते सयाजी शिंदे हे गेल्या आठवडाभरापूर्वी राजकारणात आलेत. थेट, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, कशामुळं, कशासाठी असे अनेक प्रश्न अनेकांना पडले असतील. त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांना. सयाजी शिंदे सर आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. मूळ अभिनेता असलेला माणूस नेता का व्हायला निघालाय किंवा त्यांच्या डोक्यामध्ये नेमकं काय आहे. ही राजकारणाची बाजू जी सिनेमामध्ये पाहायला सुंदर वाटते ती प्रत्यक्षात तितकी सुंदर आहे का. राजकारणाच्या ज्या उत्तम बाजू आहेत त्याच्याबरोबर येणाऱ्या नकारात्मक बाजू ज्या आहेत त्या ते नेमके कसे हाताळणार आहेत, असे अनेक असंख्य प्रश्न आहेत. त्यातले काही प्रश्न आपण त्यांना विचारूया. सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. तुम्ही खरं तर राजकारणात आला ते आमच्यासारख्या पत्रकारांसहित सर्वसामान्य तुमच्या चाहत्यांना सुद्धा थोडासा धक्का देणार होता. म्हणजे सुखद दुःखद अशा स्वरूपाचं नाही, पण अरे सयाजी शिंदे सर आणि राजकारणात पार्टी जॉईन करतायत असा प्रश्न आम्हालाही पडलेला होता. तर त्याचं पहिलं उत्तर तुमच्याकडनं हवंय की तुम्ही अभिनेता ते नेता हा प्रवास करावा असं तुम्हाला का वाटलं. अभिनेता म्हणून लोकांचे प्रश्न लोकांसमोर मांडण्यासाठी आम्ही लोकरंग मंच नावाची संस्था काढली होती साताऱ्यात. त्याच्यामध्ये घोडवर पाणी, पावसाचं गाणं, चतकर भाकरी, पावसाचं गाणं अशा एकांकिका करत होतो. लोकांचे प्रश्न लोकांसमोर मांडत होतो. झुलवामध्ये हिजऱ्यांचा प्रश्न मांडत होतो. असं करत अभिनेता होता होता लक्षात आलं की हे फक्त मनोरंजनच जास्त होतंय, ह्याच्यामध्ये रंजन जे आहे ते कमी आहे. पण काळ गेला, नेता व्हायचा कधी विचारच नव्हता. आणि काय म्हणतात की अभिनेता हा लोकांचे प्रश्न कलेतनं मांडत असतो आणि नेता हा प्रत्यक्षात मैदानात जाऊन मांडत असतो. असा एक दिवशी मला अचानक ऑफर आली की तुम्ही ह्याच्यात येऊ शकता का. तर माझ्या डोक्यात कधीच असा विचार आला नसता. परंतु अजित पवार ह्या व्यक्तीबरोबर राजकारणात माझा जो काही अनुभव आला तो लक्षात घेता प्रश्न पडला मला का नाही. बाकी कोणी म्हटलं असतं तर कदाचित मी विचार केला असता किंवा यांच्याकडून ऑफर आल्यानंतर सुद्धा मी थोडा विचार केला. पण हार्डली 3-4 दिवस पटकन म्हटलं की हे जाऊया. आपल्याला काय आहे, आपल्या आयुष्याचं व्हिजन क्लिअर आहे, आपल्याला काय करायचं ते माहिती आहे. हे अजितदादांना माहिती आहे किंवा महाराष्ट्राला माहिती आहे की मला देशी झाडांबद्दल काय म्हणणं आहे, विद्यार्थ्यांबद्दल काय म्हणणं आहे, वृक्षप्रसादाबद्दल काय म्हणणं आहे, गावागावात देवराई व्हावी किंवा आमच्या पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणारे जे रघुनाथ ढोलेंपासून श्रीकांत इंगळहळीकरपासून ते आमचे मंगेश दळवी असतील किंवा सुहास वाघ, सगळ्यांच्या म्हणण्याला जागा नव्हती, त्यांना कुठे व्हॅल्यू नव्हती. तर आपल्याला तो रिस्पेक्ट अजितदादांकडे आहे आणि कामासाठी आहे. तर मला वाटतं का नाही, आणि घेतली एंट्री. तुमची एंट्री झाली इथपर्यंत ठीक आहे. तुम्ही अत्यंत प्रामाणिक किंवा प्रांजळपणे तुमच्या बाजूनं तुम्ही याच्याकडे कसं पाहताय ते सांगितलं. आम्ही पत्रकार मंडळी, आम्हाला चौकशा असतात म्हणून किंवा आम्ही काहीतरी उलटा विचार करतो म्हणून. पण राजकारण तुम्ही पाहताय तसं तितकं साधं सोपं नसतं. सयाजी शिंदेंसारखा दिग्गज अभिनेता, ज्याला स्वतःचं फॅन फॉलोईंग आहे, ज्याचा मोठा चाहता वर्ग आहे, एक एलिट क्लासमधली एस्टॅब्लिशमेंट सयाजी शिंदेंना आहे, जी निसर्गाच्या बद्दल किंवा पर्यावरणाच्या बद्दल जागरूक आहे. ती लोक तुमच्याकडे कायम आकर्षित होतात किंवा तुमच्याशी जोडली गेलेली आहेत. ज्यांनी तुम्हाला ऑफर दिली त्यांना तुमच्या या सगळ्या ॲसेट व्हॅल्यू ज्या आहेत त्या उत्तम माहिती होत्या. तुम्हाला असं वाटत नाही का, आम्ही बघितलं म्हणजे अनेकदा अभिनेते राजकारणामध्ये येतात, काही यशस्वी होतात. तुम्ही तर ज्या दक्षिणेमध्ये जास्त सिनेमे केले तिथं पक्ष काढून मुख्यमंत्री झालेत लोक. इथं महाराष्ट्रामध्ये तशी पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट फार मॅच्युअर आहे किंवा ती फार सुजाण आहे. म्हणजे तितक्या पटकन अभिनेत्यांना येऊन या व्यवस्थेमध्ये इतकं बसताना बसवता येणं शक्य दिसत नाही किंवा गेल्या काळातही नाही, तुर्तास सुद्धा दिसत नाही. हे सगळं जरी असलं तरी मला असा प्रश्न पडतो किंवा मला असं वाटतं सयाजी शिंदेंना पक्षात घेण्यामागे अजितदादांची किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजी प्लॅनर्स जे आहेत, जे सगळी मुसद्देगिरी ठरवतात पक्षाची, त्याच्यामध्ये सयाजी शिंदेंची फेस व्हॅल्यू, सयाजी शिंदेंचं फॅन फॉलोईंग आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं जे गुडविल आहे ते पक्षासाठी वापरायचं. राजकारण ही शेवटी फायदा तोट्याचं गणित मांडणं, जास्त उत्तम मांडणं, आकडेवारी जी आहे, संख्याबळ जे आहे त्याचं गणित किती जास्त उत्तम करता येतं याच्यातली एक्सपर्टी म्हणजे राजकारण आहे.
निवडणुका तोंडावरती आहेत, तुमचं गुडविल आहे, तुमच्या बाजूनी तुम्हाला तुमचं चाहत्यावर मी जसं मगाशी म्हटलं तसं या सगळ्याचा पक्षाला फायदा होणार ही काळ्या दगडावरची रेगी किंवा ते गणितातलं एक भाग आहे तो गणितातला की तुम्ही आलात तर आमच्याकडे बघणारी लोक जी आहेत ते आणखी उत्सुकतेने पाहतील. सयाजी शिंदे गेले म्हटल्यावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये खरंच काहीतरी चांगलं आहे असं एक परसेप्शन तयार होऊ शकतं. जे अनेक अभिनेत्यांच्या बाबतीत यापूर्वी याच पक्षामध्ये जोवर फूट पडलेली नव्हती तोवर अमोल कोल्हेंकडे ही जबाबदारी होती. लोकप्रियता, फेस व्हॅल्यू या सगळ्या गोष्टींचा वापर राजकारणामध्ये केला. ते शरद पवारांच्या बाजूला राहिले. मग कदाचित अजित पवारांना असं वाटलं असेल की आपल्या बाजूला जरा व्हॅक्यूम आहे अशा उत्तम चेहऱ्याचा किंवा ज्याचं फॅन फॉलोईंग आहे आणि इतकं लोकप्रिय मराठी नाव कुठलं आहे. मग तुमचा शोध सुरू झाला असेल आणि मग तुम्हाला अप्रोच केलं गेलं असेल, तुमचा प्रवेश झाला असेल, तुमच्या प्रवेशाने त्यांच्या पक्षाला काही फायदे होणार असतील याचा विचार तुम्ही केला होतात का? मला दुसऱ्याचा फायदा झाला तर मला आनंदच आहे. कोणाचा फायदा होत असेल तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. मी तर मुळात सह्याद्री देवराई स्थापन जेव्हा झाली तेव्हा झाडाचे गुण गावू, झाडाचे गुण घेऊ, झाडासारखं राहिलं पाहिजे माणसानं. तिथं जात धर्म बघता कामा नाही. झाड कधी जात धर्म बघत नाही, उच्च नीच बघत नाही, सगळ्यांसाठी करायचं असतं आणि तेवढंच एक सत्य आपल्याला पटलं आणि त्याप्रमाणे आपण वागतो. आता कोणाचं काय डावपेच असेल, कोणाचा काय फायदा तोटा असेल तर धन्यवाद त्यांना त्याला लखला किंवा माझ्या एंट्रीने मी असं दाखवेन की राजकारणात पण जरा फकीर वृत्तीनं, जरा निस्वार्थ व्यक्तीनं राहावं. कुठलंही पद कशाची अपेक्षा न करता पण चांगल्या कामासाठी पद मिळालं तर त्याचा चांगला वापर करण्यासाठी म्हणून उभं राहावं. ह्या भूमिकेनं मी येतो ना. त्यामुळे राजकारणाची व्याख्या बदलून टाकू आपण. राजकारणात पण चांगल्या गोष्टी असतात. राजकारणाबद्दल मत लोकांचं बदललं पाहिजे. असं नाही की आपण नुसतंच बाहेरनं बोलायचं आणि विरक्तीचं राजकारण करायचं. हा, विरक्तीचं म्हणजे आता काय घेऊन जात असतो शेवटी. 5,000 कोटी अंग असले म्हणून काय तो काय 500 भाकरी खातो का घेऊन जातो बरोबर काय. त्यामुळे हे मनाचा खेळ आहे निव्वळ. प्रॉपर्टी वाढवणं, हे संख्या वाढवणं, पद वापरणं हा ज्याचा त्याचा मनाचा खेळ आहे. आपल्याला तरी काही मान्य नाही, आपण त्याच्या पलीकडे आहे. तुम्ही जरी असं म्हणत असलात तरी मी तुम्हाला हे गणित सांगितलं की आता तुम्ही पक्षामध्ये गेलात, उद्या निवडणुका येतील, तुम्हाला स्टेजवर जावं लागेल, पक्षाची भूमिका मांडावी लागेल, या संदर्भात काही चर्चा होतील किंवा झाल्याही असतील, मला त्याची कल्पना नाही. पण तुम्हाला हे सगळं करावं लागेल. एका राजकीय पक्षाचा अजेंडा तुम्हाला सांगावा लागेल. तुम्हाला काही विरोधक सुद्धा असणारे विरोधी पक्षातले जे तुमच्यावरही बोलतील उद्या तुम्ही राजकीय अजेंडा जेव्हा मांडाल निवडणुकीच्या सभांमधून. तुम्ही स्टार प्रचारक असाल यात काही शंका नाही आणि तुम्ही गेलात म्हटल्यावरती तुम्हाला ते करावं लागेल. जेव्हा ह्या सगळ्या परिस्थितीत तुम्ही जाल तेव्हाची तयारी काय असणार आहे तुमची? म्हणजे तुम्ही याचा विचार केला आहात की नाही केलेला अजून? नाही, मी सरळ राहायचं ठरवलंय. सत्याची बाजू, आपण सत्य बोलणं, परत खोटं न पडणं. चुकीचा अजेंडा असेल तर मी कशाला सांगेन ना. चांगल्या गोष्टी असतीलच डेफिनेट अजेंडामध्ये, त्या मांडेन. आपण ज्याचा प्रचार करू त्यांच्याशी प्रत्यक्षात बोलू की बाबा हे बोलतोय ते आपण खरं बोलतोय. उद्या 6 महिन्यांनी इकडे घेऊन यायचं झालं तर आपण जबाबदारी घेतली पाहिजे. आपण लोकांसमोर बसलं पाहिजे. लोकांना पण हेच सांगू की तुम्ही उगाच असं नका करू, तुम्ही प्रामाणिक राहा, तुम्हाला काय हवं ते आपण एकमेकाशी बोलून घेऊ आणि त्याप्रमाणे वागू. त्यामुळे अजेंडा घेऊन बसलो तरी चांगलं. आणि विरोधक काय बोलतात, त्यांच्या काय टिप्पण्या, त्याच्याकडे मी लक्ष देणार नाही. कारण माझ्या आयुष्यात मी एकदा 6 नोकऱ्या सोडल्यात आतापर्यंत. मी अचानक इकडे जायचं ठरवलं, इकडून यायचं ठरवलं. मला सहज आपल्या मनाला उत्स्फूर्त वाटतं आणि हे छान वाटतंय तर करून टाकायचं. मला बँकेचा राजीनामा देताना असं 20 जण मला सांगत होते की राजीनामा देऊ नकोस, चांगली नोकरी, परत अशी नोकरी मिळणार नाही. मी म्हटलं मला सोडायची वाटते, मी नाही. मी साताऱ्यावरून मुंबईला जेव्हा ऍक्टर म्हणून बाहेरचं ठरलं तेव्हा मी शिक्षक, तलाठी आणि पाटबंधारे खात्यातल्या अशा 3 नोकऱ्या एकाच महिन्यात सोडल्या होत्या. आणि तेव्हा घरची परिस्थिती चांगली नव्हती. पण आपल्या मनाला एखादी गोष्ट वाटते करावीशी तर ती केलेली बरे. आपण आपले बरे आहोत तिथे खरे. चुकलो तर माफी मागू, चांगलं झालं तर अजून चांगलं करू. पण वाईट जन्मात कोणाचं काय करणार नाही. केला तर आनंद देण्यासारखंच कामं करू, चांगली कामं करू. एवढं सिंपल राहू ना आपण. तुम्ही या सगळ्यानंतर अजितदादांच्या तुमच्या गप्पा झाल्याच असतील. एरवी होणाऱ्या गप्पा वेगळ्या जेव्हा तुम्ही त्यांच्या पक्षात नव्हते. त्यांच्या पक्षात गेल्यावरती तुमच्या त्यांच्याबरोबर काय गप्पा झाल्या तुम्ही हे सगळं सांगितलं का? त्यांनी या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अंदाज आहे की नाही मला माहिती नाही, पण तुम्ही पक्षात प्रवेश केल्यानंतर अजितदादांची प्रतिक्रिया काय होती किंवा त्यांना तुमच्याशी काय बोलले, गप्पा काय झाल्या?
अजितदादांची पक्षात प्रवेश करण्यासाठीच्या म्हणून 2च मिटिंग झाल्या. एक त्यांच्या देवगिरी बंगल्यावर आणि डायरेक्ट प्रवेश. त्याच्या आधी आमचं एक बोलणं होणार होतं पण ते काही बोलणंच झालं नाही. अचानक ते लेट आले, मी लेट आलो, इकडून झालं. बोलणं काय झालं नव्हतं की अरे वा आम्हाला जेव्हा नाव सजेस्ट केलं चांगलं वाटलं आणि तुमच्याबद्दल मी माहीत आहे, तुम्हाला काय वाटतं. तर मी म्हटलं मला पण तसं काही प्रॉब्लेम वाटत नाही, या म्हणले खूप चांगलं आहे. तटकसे म्हणाले या चांगलं. मी म्हटलं मला तो अनुभव नाही आहे पण मला नाही म्हणावत नाही किंवा मला चुकीचं काय वाटत नाही आहे, कन्फ्युजन आहे. तर ते म्हटले नाही चिंता काय करू नका. आणि परत आम्ही डायरेक्ट आलो, हे झालं आणि काही परत काय मीटिंग नाही. पण त्याच्या आधी मी त्यांना 5-7 वेळा भेटलो. म्हणजे राजकारणी कामासाठी मी जर समजा 20 लोकांना भेटला असेल त्यातले 15 वेळाला तर फक्त अजितदादांना भेटले, ते पण योगायोगानंच भेटले. आणि तशी कामं झाली. अदरवाईज मला काय मंत्रालयात जायची काही कधी गरज पडली नव्हती. माझं काम तर तिकडं होतं. आणि राजकारणाबद्दल माझे पण खूप चुकीचे गैरसमज किंवा आपण असं वाईटच समजून, म्हणजे मी भूमिका केल्यात ना सगळ्या, आणि मी भूमिका केल्यात त्या सगळ्या कसा राजकारणी वाईट असतो, कसा तो गेम करतो, कसा फसवतो, कसा खोटं बोलतो, अशाच भूमिका केल्यात. किंवा मी काही अशा व्यक्ती पण बघितल्यात. पण माझ्या अनुभवातली अजित पवार व्यक्ती ही खूप चांगली राजकारणी भेटली मला आणि मग ती भूमिका घेतली. अदरवाईज माझा काय आहे. तुम्हाला कमिटमेंट काय दिली, काही विधान परिषद वगैरे देऊ किंवा असं काही मोकळ्या मनाने सांगा. नाही मोकळेपणानं सांगायचं झालं तर मला जेव्हा विचारलं की तुम्हाला काय अपेक्षित आहे का, तर मी म्हटलं मला MLC काय, MP काय आणि असली पदविधी यातलं काही खरंच कळत नाहीये. मी तसा हेतू ठेवून आलेला नाही, मला तुम्ही सांगितलं म्हणून मी आलो. पण माझं एक नक्की आहे, तुम्ही मला फॉरेस्ट मिनिस्टर करणार लय मोठी बाब आहे पण मला फॉरेस्टच्या काही जबाबदाऱ्या दिल्या आणि खरंच फॉरेस्टसाठी माझ्यावर पक्षाने काही जबाबदारी दिली आणि मिनिस्टर केलं तर हिरवी मशालच उभी करीन महाराष्ट्रात. महाराष्ट्रात फॉरेस्टचे सगळे प्रश्न मिटवून टाकेन. म्हणजे आपल्याकडे नर्सऱ्या चांगल्या नाहीत. आपल्याला गवताची नर्सरी असायला पाहिजे, आपल्याकडे वेलीची नर्सरी असली पाहिजे, झुडपांची नर्सरी असली पाहिजे, गावागावात देवराई असली पाहिजे, पुढच्या पिढींना पुरून उरणारी झाडं बिया पुढे शिल्लक राहिल्या पाहिजेत. ह्या दिशेने काही स्ट्रॅटेजी राबवली पाहिजे का नाही राबवली पाहिजे. तर ह्या गोष्टी लॅक आहे मोठा आपला. खूप आपल्याकडं 200-300 वर्षाची हजारो करोडो झाडं केवळ 100-200 रुपये तुटतायत आजही, कोकणात असो विदर्भात असो. आणि मला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं झाडासंदर्भात काय झालं की मला फोन करतात. मी म्हणतो अरे मी काही मंत्री आहे का, तुम्ही मला कशाला प्रश्न सांगताय. ह्या गोष्टी बोलून बोलून कंटाळा आला होता. आता असं वाटलं थांब आता जातोच तिकडे आणि मिळाली संधी तर याचं चांगलंच काम करेल. पण मग काय म्हटले, देतो म्हटले काय किंवा नाही तसं नाही. ते म्हटले आपण हे काम करूया, बाकीचे डिसिजन नंतर घेऊया. कमिटमेंटच्या संदर्भात माझं काही तसं बोलणं झालं नाही. आणि कसं असतं की एक विश्वास असतो की अजित पवारांनी मला केवळ काहीतरी दुर्हेतून बोलवलं आणि काहीतरी यांचा वापरच करून घ्यायचा असं मला अजिबात वाटत नाही. कोणाचे गैरसमज असतील तर ते काढून घ्यावेत. मला अजित पवार आधीपासून मदत करत होते, त्यांच्यामुळे मला हे देवरा उभं करण्याची मदत झाली आणि मी नसतो गेलो तरी पण तेवढीच मदत केली असती त्यांनी, एवढा मला विश्वास आहे. त्यामुळे माझा विश्वास त्यांच्यावर आहे, त्यांचा विश्वास माझ्यावर आहे. मग कशाला कोणाला विचारायचंय. बरोबर. तुमचा हा जो सगळा मुद्दा आहे देवराईचा किंवा हे फार भारी होतं. ऍक्च्युली याची कल्पना मी केलेली नव्हती की तुम्हाला वनमंत्री करायला काही हरकत नाही. सरकार जर आलं त्यांचं तर त्यांनी अगदीच मागून आणि तुम्ही उत्तम कामही कराल. अरे आता फक्त ते जो वनमंत्री होईल त्याला जंगल मी दाखवेन, पण त्याने दाखवणार त्याला जंगल. पण इतरांची अडचण नाही झाली पाहिजे त्यांनी, असाही मुद्दा आहे. जे राजकारणात मी तेच म्हटलं, तुम्ही जितकं निर्लस राजकारण पाहताय कदाचित ती म्हणजे तुमचा इंटेंट इतका निर्लस आहे की तुम्हाला सगळं जग चांगलं दिसतंय. राजकारणात अनेकदा वाईट अनुभव येतात. आता तुम्ही आत्ताच आलात तर तुम्हाला प्रत्यक्ष राजकारणात पडलात, अभिनेता ते नेता व्हायचा प्रवास सुरू झाला तुमचा. आता पुढच्या टप्प्यांवर जसं झालं तसं नेता घडायची एक प्रक्रिया आहे, ज्यानं नेता आणखी श्रूढ होत जातो दिवसेंदिवस. तुम्हाला हे सगळे स्टेप बाय स्टेप असे इव्हॉल्व्ह झालेले दिसतील, त्यांच्यामध्ये उत्क्रांती झालेली दिसेल. अगदी राज्याची जी लिडरशिप असते ते समोर येणारे प्रश्न, कसं वागायचं, खरं वागायचं, खोटं, किती खरं किती खोटं, हे सगळं आता तुम्हाला समजेल. तुम्ही आत त्याच्यामध्ये भेटणार तसं बरी वाईट लोकांसमोर बरं वाईट वागावंच लागतं असं तुला म्हणायचं ना. बऱ्याशी बरं वाईटाची वाईट तुम्हाला अनुभव येतील. तुम्हाला जरी इच्छा नसली कोणाबरोबर वाईट वागायची तरी परिस्थिती कदाचित अशी उभी राहते की तुम्हाला निर्णयच घ्यावा लागतो राजकारणात. तेव्हा काय कराल. नाही मी काय म्हणतात वाईटाला वाईट म्हणेन, चांगल्याला चांगला म्हणेन.
चांगल्याला चांगलं म्हणताना मी जोरात आवाज काढीन, वाईटाला वाईट म्हणताना मी कमी आवाज काढीन. आपल्या मुलाला 100पैकी 100 मार्क नाही मिळाले, 90% मिळाले तर बाहेर जाऊन अरे माझ्याला 90% मार्क मिळाले आणि हळू 10% अजून मिळाले असतं बरं झालं असतं. कारण गुणांचं कौतुक जास्त करावं, वाईट गोष्टी जरा हळू सांगाव्यात. धोरण म्हणून हे सगळं राबवायसाठी तुमचं काही डॉक्युमेंटेशन झालंय का? तुम्ही जे सांगितलं गाव तिथं देवराई, ही तुमच्या डोक्यातली संकल्पना आहे, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी गावातल्या किती जमिनींवरती झाडं लावली पाहिजे, नर्सरी कशा केल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्ही उद्या जेव्हा सरकार येणार नाही किंवा म्हणजे काही असेल पण तुम्हाला प्रतिनिधित्व मिळेल यात काही शंका नाही. जवळपास ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी दिसतात ते मिळाल्यावरती या सभागृहामध्ये धोरण म्हणून या सगळ्यासाठी काही गोष्टी तुम्ही कागदावरती आता आणलेल्या आहात का? ड्राफ्ट बिल किंवा असं काही डॉक्युमेंटेशन तुम्ही केलेलं आहे का, की जेणेकरून राजकारणात मूळ जो उद्देश तुमचा आहे, एक व्यवस्था निर्माण केली पाहिजे, धोरणात्मक व्यवस्था, त्याच्यासाठीचे काही प्रयत्न सुरू आहेत का? नाही, वृक्षप्रसाद योजनेसाठी माझे 2-3 राज्यात प्रयत्न चालू आहेत. आपल्या राज्यात ऑफिशियली कागदोपत्री झालेल्या गोष्टी आहेत, पण त्याचा काय म्हणतात शिक्कामोर्तब झाला नाही. पण मी स्वतः त्या राबून झाल्या. दगडूशेठ हलवायला 2-3 वर्ष आपण तिथेच होतो, सिद्धिविनायकला पण करत होतो. ही गोष्ट फार पुढे टिकून राहणारी गोष्ट आहे, ती करायची. स्टुडंटला लहानपणापासून बियापासून रोपं करायला लावणं आणि 50-100 प्रकारची रोपं 50-100 विद्यार्थ्यांनी केली तर त्यांच्यातल्या ज्या चर्चा होतील त्यातनं जे पर्यावरण समृद्ध होत जाईल. ह्या अशा बऱ्याच गोष्टी ऑन पेपर आणण्यासाठी जी महाराष्ट्रातली काम करणारी झाडाची पर्यावरणाची जी टीम आहे, तज्ज्ञ लोक आहेत, ती माझ्या फार फार जवळ आहेत. आणि मला असं वाटतं की त्याला मला एक आठवडा पण वेळ लागणार नाही त्या गोष्टी अंमलात आणायला करायला. नर्सऱ्या मी बघून झाल्यात, नर्सऱ्याशी भांडणं करून झालीत माझी. मी सगळ्या मध्य प्रदेशमध्ये असेल, आंध्रामधली असेल, तामिळनाडूची असेल, तेलंगणाची असेल, ह्या नर्सऱ्यात जाऊन बघून अख्खी फॉरेस्ट डिपार्टमेंट कन्नडची वगैरे माझ्या पाठ झालेत. इतकं मी जंगलात फिरलोय, सगळे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक माझ्या ओळखीचे झाले. आता निवडणुका आहेत, निवडणुकांमध्ये अजेंडा असतो निवडणुकीचा. तुम्हाला लोकांना सांगावं लागतं की कुणी त्याला वचननामा म्हणतं, कुणी अजेंडा म्हणतं, कुणी घोषणापत्र म्हणतं, कुणी जाहीरनामा म्हणतं. तुम्हाला आता ही अत्यंत उत्तम संधी आहे. तुमच्या पक्षाच्या वतीनं पर्यावरणाच्या बाबतीमध्ये नेमका काय विचार केलेला असू शकतो? आता ते खरं अंतिम टप्प्यामध्ये असेल किंवा पण तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालणार का? पक्षाकडे मागणी कराल का की या सगळ्या बाबींचा अंतर्भाव तुमच्या जाहीरनाम्यामध्ये, आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये झाला पाहिजे? ते करो न करो मी तर हे मांडेनच ना, म्हणजे असं काय त्याला बंधन नाही त्यांचं मला. आणि दुसरी गोष्ट, ही चांगलीच गोष्ट ना, ही युनिव्हर्सल गोष्ट ना, कोणाला न पडण्याचं काय कारण आहे? नाही, पटायचा मुद्दा नाही. काही गोष्टी कागदावरती आल्या तर ती तुमच्या पक्षाची भूमिका म्हणून जाते. एक सयाजी शिंदेच्या ऐवजी सयाजी शिंदे प्लस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार असं ते पूर्ण कंस पूर्ण होतो तो. म्हणून ते जाहीरनामा, डॉक्युमेंटेशन लोकांसमोर जाताना ते केवळ एकट्या सयाजी शिंदेची भूमिका नाही तर या पक्षाची भूमिका आहे. असं जाईल, असं जायला हवं, ज्याचं रीच कदाचित जास्त असेल. या 2 दिवसात ठरतील गोष्टी. मला काय बोलायचे, काय मांडायचे, काय अजेंडा आहे तो. पण मला असं वाटतं की अजेंडे हे नेहमीच चांगलेच असतात, ते प्रभावी असलेच पाहिजेत, तरच ते पक्षाने स्वीकारले पाहिजेत. आणि मग लोकांनी तर लोक स्वीकारतील ना. लोक काही येडे आहेत काय? मतदान करणार आहेत ते, आणि मतदान लोकांनी फार जागरूकपणे करायला पाहिजे. आता तुम्ही राजकारणात प्रवेश केलाय तर मला विचारायचं असं आहे की प्रत्यक्षात काही निवडणुकीत उतरायचा वगैरे असा काही विचार केलाय का? तुमच्या एकूण आता मागच्या अनुभवावरून तुम्ही जसं सांगताय, जरा वाटलं की आपण करतो तर तसं उद्या वाटलं तर निवडणूक लढाल का? मला अजून वाटलं नाही, पण वाटलं तर राहील ना. मला काय, कारण काय, लोक ठरवणार आहेत कोण चांगला. आणि लोकांना मी नसेल चांगला वाटेल तर मला मतं देणार नाहीत. आणि लोकांना वाटलं हा चांगला आहे, आणि लोकांना बरंच वाटतं की राजकारणात आला म्हणजे खूप चुकला. 1-2 वर्षांनी परत बोलूया ना आपण की खरंच मी खोटं वागलोय का. जन्माला आलं तर काही चांगल्या गोष्टी करून जायलाच पाहिजे का नाही प्रत्येकानं. मी तर जाणारच आहे, तुम्ही तुमचं ठरवा. उगाच नुसती नावं ठेवत बसून उगाच आपलं टीका टिप्पणी करत बसू नका. तुम्ही पण चांगलं काम करा, मी पण चांगलं करतो. चांगलं काम करणाऱ्या लोकांबरोबर आपल्याला राहायचंय. आम्हाला म्हणताय का कुणाला म्हणताय? सगळ्यांना हा, चांगलं काम, बरोबर आहे. चांगलं काम करायचं आणि लोकांना आनंद द्यायचा. काय म्हणतात ना, काही वाईट करून काय जायचं, सिंपल आहे. आता खरं हे फार हायपोथेटिकल आहे, म्हणजे फारच विचार करून
तुमच्या भोवती हे सगळं आणल्यासारखं आहे. पण तुमच्या पक्षाबरोबर त्या पक्षावरती असलेले काही बालंटही असतात, येतात. उद्या मी तुमच्या शेजारी खुर्ची टाकून बसेन तुमच्या पक्षात असताना, माझ्यावरती काही आरोप असतील, त्या आरोपांचं कारण नसताना तुम्हालाही उत्तर द्यावं लागतं. या सगळ्याची तयारी तुमची झालेली आहे का? म्हणजे तुमच्या पक्षातले नेते मंडळी असतील, त्यांनी काही चुकीचे उद्योग केले तर त्या सगळ्याची जबाबदारी त्या पक्षाचा सदस्य म्हणून काही अंशी तुमच्यावरही येते, क्लॅरिफाय करायची येते का आपल्याला त्या बाजूला जायचंच नाहीये? आपल्याला ज्या गोष्टी माहिती नाहीत त्याच्याबद्दल आपण न बोललेलं बरं. आणि आपला काय अभ्यास नाही त्याचा, आणि चुकीच्या गोष्टी असतील तर त्याला चुकीचं म्हणू आपण. बरोबर चुकीच्या का बरोबर ही अडचण असते राजकारणात. तुम्हाला कळालं तुमच्या सहकार्याचं कुणाचं तरी चुकलंय आणि तुम्ही चुकलंय असं म्हटला की ते समोरच्याला वाईट वाटतं, त्या तुमच्या सबऑर्डिनेट नेत्याला वाईट वाटतं, तुमच्या पक्षाला वाईट वाटतं. ते तुम्हाला सांगतात की तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढंच काम तुम्ही करा, तेवढंच तुम्ही बोला. सयाजी शिंदेंना रिस्ट्रिक्शन घ्यायची, म्हणजे रिस्ट्रिक्शन मध्ये राहायची सवय नाही, किंवा त्यांना कुणीतरी बोलू नका हे सांगितलं तर ते सहन होणार आहे का? माझा एक स्वभाव आहे की जो प्रांत आपला नाही, आता न्याय देण्याचा प्रांत आपला आहे का? हा चुकीचा का बरोबर आहे? न्याय द्यायचं कोण व्यवस्था आहे ना आपली एक. तर उठसूट रस्त्यावर चालणारा पण माणूस म्हणतो हिलो वाईट आहे. अरे 12 खेळाडू क्रिकेटमध्ये खेळतात आणि 5 कोटी लोक बघतात. ते 5 कोटी लोकांनी त्यांना शिकवायचं का? 12 अरे बॅटच धरली नाही ह्यानी, अरे बॉल असा मारायचा. अरे तुला काय माहिती आहे? तू कशाला बोलतो एवढं? खेळणारं आयुष्य घालवलंय त्याने त्याच्यात, त्याला नको ना शिकू. बघायचं तर नीट बघ आणि आनंद घ्यायचा तर आनंद घे. तू तिथं न्याय द्यायला जाऊ नकोस. त्यामुळे मी कधी न्याय द्यायला जाणार नाही, मी काही त्याची भूमिका सांगणार नाही. मला असं वाटतं की मला त्यातलं माहिती नाही, कृपया मला विचारू नका. आणि पत्रकार लोकांना किंवा अशा लोकांना मी हात जोडून विनंती करतो, साथीचे रोग आणू नका. कारण कसं वाईट जंतूंमुळे आपण मरतो आणि चांगल्या जंतूंमुळे आपण जगतो. जंतूच लागतात जगण्याने, बॅक्टेरियाची गरजच असते. त्यामुळे वाईट जंतूपासून लांब राहायचं असं ठरवतो. राजकारणापासून थोडं बाजूला येऊ, सिनेमाकडे जाऊ. आता या सगळ्या व्यापामध्ये सिनेमा करायला जमणार आहे का आता तुम्हाला? राजकारण, निवडणुका, सिनेमाकडे दुर्लक्ष होणार काही की आपला पहिला उद्योग जो आहे तो पहिलाच राहणार आहे, तो बदलणार नाही? मला म्हणजे मी खूप सिनेमा केले, खूप म्हणजे ह्या गेल्या 20-25 वर्षात इतका फिरले, त्यामुळे मी फार चोखंदळ झाले. पहिले गरज पैशाची, जगण्याची, अगदी नुसतं पायजमा सदऱ्यावर बॉम्बेला आलो होतो, प्लॅटफॉर्म ईस्ट का वेस्ट कळत नव्हतं, ट्रेन कळत नव्हती. अशा ह्याच्यामध्ये मी आलो मुंबईला. त्यामुळे मी सेटल होईतोपर्यंत खूप कामं केली. आता मी ठरवतो की फार कमी कामं करीन. आता माझा चेन्नईचा मॅनेजर आहे, हैदराबादचा मॅनेजर आहे, यांना सांगितलं महिनाभर शांत राहा, गप्प बसा जरा, काय चांगली भूमिका असेल, चांगला पिक्चर असेल तर त्यांना सांगा की पुढच्या महिन्यात बघू आपण. आणि आपल्याला हवं तसं जगायचं आहे, पहिल्यापासून तसं जगत आलो आणि बंधनाचा पण प्रश्न नाही. मला असं वाटतं की मी कूल आहे. राजकारण्यांकडे फकीरी वृत्ती असली पाहिजे आणि फकीरांनी जरा राजकारण करायला पाहिजे. त्याचा बॅलन्स करून गेलं तर जरा लोकांसाठी काम करता येईल. पुढारी म्हणजे काय? 10 लोकांपेक्षा चांगलं पुढे जाऊन दिशा दाखवू शकतो, त्याला पुढारी म्हणायला पाहिजे ना. पुढारी म्हणजे वाईट माणूस, राजकारणी म्हणजे वाईट माणूस, ह्या व्याख्या बदलायला लावल्या पाहिजेत. त्या बदलायला लावण्यासाठी मला जर जमलं माझ्या परीने मी प्रयत्न करतो. तुमच्या राजकारणाकडे बघायचा दृष्टिकोन किंवा आयुष्याकडे बघायचं सुद्धा एकूण फार असा प्रांजळ, निर्लस किंवा उदात्त आहे. हे सगळं जग चांगलं आहे, किंवा मग तुम्ही ठरवून घेतलं जगातलं वाईट काय बघायचं नाही, फक्त चांगलंच आपल्याला बघायचं, चांगलंच करायचं. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये उतरलाय ते क्षेत्र कदाचित तुम्हाला त्याची कितपत परवानगी देईल ते तुम्हाला अनुभवाने कळेल. म्हणजे आम्ही जे पाहतो ते राजकारण कदाचित चुकाच आम्ही पाहत असू. तुमच्यासारखं आम्हाला जी उजवी बाजू आहे, उजवी म्हणजे विचारांची नाही, राजकारणाची जी जमेची बाजू आहे ती बाजू कदाचित आम्हाला दिसत नसावी, असं अनेक राजकारणी आम्हाला म्हणतच असतात रोज आम्ही त्यांच्या विरोधातल्या बातम्या करतो म्हणून. अपेक्षा एवढीच आहे सयाजी शिंदेकडून की सयाजी शिंदेच्या विरोधामध्ये कधी कुठली राजकारणातली बातमी करायची वेळ आमच्यावरती येऊ नये. तसं आश्वासन तुम्ही द्याल का? नक्कीच. माझ्याकडून काही चूक होणार नाही. चूक झालं तर नकळत झाली तर मी मान्य करीन. अगदीच मला काय त्याची शिक्षा भोगायला लागली तर शिक्षा भोगेन. अगदीच त्याच्यातनं मला जेलमध्ये टाकलं तर जेलमध्ये प्रचंड जागा रिकामी जिथे झाडं लावू शकतो आपण, जिथं सगळे तुरुंगातले लोक घेऊन प्रचंड जागा पडू नये. प्रचंड पाणी आहे, संरक्षण आहे. आणि मी बाबांची शाळा नावाचा सिनेमा केलाय, त्याच्यामध्ये प्रत्येक जेलमध्ये जाऊन आलोय. मी जेलमधल्या आतल्या लोकांशी बोललोय, तर जे सजा बघून आत गेलीत नाही ती लोक जास्त चांगले, त्याच्यापेक्षा भयंकर वाईट माणसं बाहेर आहेत.
हे मी प्रत्यक्षात बघतो डोळ्याने. ह्यांना कोणी न्याय देत नाही. हे न्यायाला कसं फसवतात आणि कशा पद्धतीने अडकलेले लोक आत आहेत आपण बघतो. त्यामुळं त्याची मला काय भीती नाही. तो हो जाएगा. अपने इंटेंशन तो बहुत अच्छा है और क्या. तुमच्या मनासारखं नक्की होणार. महाराष्ट्राची सयाजी शिंदेकडून जी अपेक्षा आहे, सयाजी शिंदेचं राजकारण हे झाडापासून सुरू होईल आणि झाडापर्यंत संपेल. हा, अगदी करेक्ट. सो ही सगळी त्यांच्या राजकारणाची व्याख्या आहे. त्यांना जसं दिसतं तसं सगळ्यांना, तुम्हाला आम्हाला हे जग अत्यंत सुंदर दिसो, हिरवं दिसो, त्याच्यासाठीचे प्रयत्न त्यांच्याबरोबर करायची ताकद आपल्याला मिळो. आणि दुसरी गोष्ट, या त्यांच्या राजकारणातून आणखी नव्यानं झाडं मजबूत होत या शुभेच्छा त्यांना देऊया. त्यांच्या राजकारणाच्या प्रवेशाने जे काही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात होते, त्यांच्या चाहत्यांच्या मनात होते, त्यापैकी बऱ्याच मुद्द्यांवरती त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. स्वच्छ, उदात्त आणि चांगला पुढारी त्यांना व्हायचंय, ज्याला इतर कशाची अपेक्षा नाहीये. या कार्यक्रमात आपण इथंच थांबूयात. सयाजी शिंदेंनी राजकारणातली भूमिका स्पष्ट केली आहे. हे सगळं तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक पेजवरती, युट्यूबला पाहू शकता. हे पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.